बारामतीमध्ये अजित पवार आणि काळूराम चौधरी या जोडीचं नाव नेहमी चर्चेत राहिलं, मात्र ते विरोधक म्हणून. मात्र या सर्व गोष्टीनंतर काळूराम चौधरी म्हणजे एकेकाळी अजित पवारांचे विरोधक मानले जायचे होते आणि त्यांच्याशी काळूराम चौधरींचं बोलणं हे 8 दिवसापूर्वी झालं होतं. आपल्यावर काळूराम चौधरी आहेत. काय बोलणं झालं होतं तुमच्या दोघांचं, म्हणजे एकमेकांकडे 36चा आकडा म्हणून पाहिलं जायचं. नेमका काय तुमचा वाद होता? बारामतीमध्ये अजित पवार आणि काळूराम चौधरी या जोडीचं नाव नेहमी चर्चेत राहिलं, मात्र ते विरोधक म्हणून. मात्र या सर्व गोष्टीनंतर काळूराम चौधरी बारामतीमध्ये अजित पवार आणि काळूराम चौधरी या जोडीचं नाव नेहमी चर्चेत राहिलं, मात्र ते विरोधक म्हणून. मात्र या सर्व गोष्टीनंतर काळूराम चौधरी म्हणजे एकेकाळी अजित पवारांचे विरोधक मानले जायचे. विरोधक जरी असले तर अजित पवार हे माझे मित्र होते आणि त्यांच्याशी काळूराम चौधरींचं बोलणं हे 8 दिवसापूर्वी झालं होतं. आपल्यावर काळूराम चौधरी आहेत. काय बोलणं झालं होतं तुमच्या दोघांचं, म्हणजे एकमेकांकडे 36चा आकडा म्हणून पाहिलं जायचं. नेमका काय तुमचा वाद होता? आता दादा आपल्यात नाही आहेत. नाही, दादांचा आणि माझा वाद राजकीय आणि वैचारिक होता. म्हणजे दादांशी माझं पर्सनली काही वाईट नव्हतं. हां, आणि दादांना मी दादांचं आणि माझं बोलणं सारखं काही होत नव्हतं. आत्ता झालं तर मात्र, म्हणजे अगोदर पूर्वी काही ह्याच्यापूर्वी नव्हतं. मी ज्यावेळी पहिल्यांदा 2004ला उभा राहिलो होतो त्यावेळी फक्त एकदा भेटलेले. ते माझ्या घरी आलते, रात्रीच्या 2 वाजता आलते आणि मी जात नव्हतो म्हणून दादा आलते की मी उभा आहे तर तुम्ही या. मी माझा आजा वडील तुमच्या घरी येऊन मरून गेलेत, मी येणार नाही असं मी निरोप दिलता. त्याच्यामुळं ते आलते त्या 2004च्या. त्याच्यानंतर मग आत्ता माझी मुलगी निवडून आल्यानंतर दादाची माझी भेट झाली आणि दादांनी मला, म्हणजे मी जो त्यांच्यावरती आरोप करायचो की तुम्ही फक्त ठराविक ह्याचा विकास केलेला आहे, आमची जी आमराई आहे ही आमराई ठेवलेली आहे, त्यांनी ते जाहीर कबूल केलं होतं की माझ्याकडून आमराई राहिली. आत्ता भेटल्यानंतर मला त्यांनी ती त्याच्यासाठी साथ मागितली होती की आपण आमराईचा ते घरकुल आणि ती झोपडपट्टी मुक्त करायचं आहे मला बारामती, आणि तू मला तिथं तुला मदत करावी लागेल. आणि मी तसा शब्द दिला दादांना की मला शेवटी मी जिथं राहतो त्या भागाचा विकास महत्त्वाचा आहे. आणि मी तो शब्द दिला की मी दादा विकास कामाला, मी अगोदर बी पूर्वी पण विकास कामाला कधीच विरोध केला नाही. मी चुकीच्या कामाला विरोध करत आलो आहे. त्यांच्याबरोबर बरोबर जी काम करणारी ज्यांना मीच नाव ठेवलं मलिदा गँग, त्यांच्याशी माझा कायमचा संघर्ष होत आलेला आहे. कदाचित तो पुढेही होणार आहे. कारण जर आत्ताची परिस्थिती बघितली तर ह्या जो बारामतीचा म्हणजे मी जो शब्द दिला आहे मला ते करायचं आहे. जे दादांची इच्छा होती, दादांचं स्वप्न होतं, ते आता मला पण त्याला हातभार लावावा लागणार आहे. आणि त्या आमराईची पट्टी जी मुक्त करायची, तर त्याच्यात मी आज पण तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगेल की मी आज पण त्या दादाच्या शब्दाला मी जागणार आहे. मी तिथं त्या जी काम करायचं आहे त्याला म्हणजे विरोधक आहे म्हणून विरोध करणार नाही, तर मदत करील आणि साथ देईल ती करण्यासाठी. मग काय बोलणं झालं ते? तुम्ही भेटले तेव्हा काय झालं ते शेवटचं बोलणं तुमचं? नाही, दादांचा स्वभाव तो माहीत आहे सगळ्यांना. दादांनी सुरुवातीला तर मला माझी मस्करी केली. कसा तू, मला म्हणले काळूराम ती 1 BHK तू कसा देणार आता सांग. मी म्हणलं दादा मी कुठं देणार आहे तेव्हा, तुम्ही माझ्या अगोदर म्हणला होता की बारामती झोपडपट्टी मुक्त करणार आहे. मग मला विश्वास आहे की तुम्ही हाकलून तर देणार नाही, तिथं घरं बांधून देणार आहे. म्हणजे मी त्यांना असंच सांगितलं की पूर्वी मेरे स्वप्नो की राणी कब आएंगी तू हे गाणं किशोर कुमार म्हणलं होता आणि त्याच्यानंतर ते रिमेक्स करून मिका म्हणला. तर आत्ताच्या तरुण पिढीला ते मिकाचं गाणं आवडतं आणि आपल्याला ते किशोर कुमारचं आवडतं. तसं मी पण तुमचा शब्द रिमेक्स करून सांगितला की मी 1 BHK दिलं. दादा हसायला लागले. म्हणले ठीक आहे, मग आता तुला काम करावं लागेल. आपल्याला माझ्याकडनं जी मला आमराईचं ती करायचं आहे, तू तिथं मदत कर, विरोध करू नको. आपण तुमची मुलगी नगरसेविका झाली त्याच्यानंतर झालं तर काय बोलणं? त्याच्यानंतरच ना दादांनी मला सांगितलं की बा आता इलेक्शन आहे ZP पंचायत समितीचं,
तर निवडणूक झाल्यानंतर मी बारामती नगर परिषदेच्या सगळ्या नगरसेवकांची बैठक घेणार आहे. तर तू मुलीला पाठव, तू तिथं तुझा पक्ष राष्ट्रीय आहे, मी तुला काय म्हणणार नाही तू माझ्याबरोबर मला सपोर्ट कर किंवा ये, परंतु तू मुलीला बैठकीला पाठव. आपल्याला बारामतीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बसायचं आहे. पण आता काल सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली उपमुख्यमंत्रीपदाची. वाटतं तुम्हाला त्या पुढे सगळं घेऊन जातील? हो, संविधानाचा विजय आहे. जे लोक संविधानाला विरोध करतात ना, त्या संविधानाचा हा विजय आहे. संविधानाने एका म्हणजे ज्या महिलेचा नवरा 3 दिवसापूर्वी अपघातात मरण पावतो आणि त्या महिलेला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, हा संविधानाचा विजय आहे. आणि सुनेत्रा वहिनी ते करतील. ते लहानपणापासून त्यांचं कुटुंबच राजकीय आहे ना. ते त्यांच्या घरात केंद्रातली पदं राहिलेली आहेत, खासदारकी, आमदारकी, महाराष्ट्र राज्याचं मंत्रिपद, त्यांना पण अनुभव आहे आणि करतील ते चांगलं. पक्षवाढीसाठी मदत होईल. किंवा त्यांनी शपथ नसती घेतली तर काय चित्र राहिलं? नाही, त्यांनी शपथ नसती घेतली तर त्या तिघा महिलेकरांच्यासाठी वाईट होतं. म्हणजे बरेच लोक म्हणतात की 10वा हो द्यायचा होता आणि 3च दिवसात घेतलं. जर तसं नसतं झालं तर त्या 3 महिलेकांवरती फार मोठा अन्याय होणार होता आणि हितन होणार होता. घरातूनच चालू होतं ते. कारण ते घरातून जे काही चाललं आहे ते काही बारामतीकर, महाराष्ट्रातली जनता बावळट नाही. सगळं समजतं आहे. तुम्ही भावनिक कसं करताय, काय वहिनींनी केलं आहे ते योग्य केलेलं आहे. त्यांच्या जागा घेतली पाहिजे ना. आणि नसतं तर मग ते पक्षाचं जाऊन द्या, त्या मंत्रिमंडळाचं जाऊन द्या, पण त्या तिघांना वाळीत टाकण्याचं षडयंत्र सुरू होतं. म्हणजे आता काय चित्र वेगळं दिसेल. आणि ही जी सगळी परिस्थिती आहे, बारामतीकर काळूराम चौधरी म्हणून, बारामतीकर म्हणून कुठल्याही पक्षाचा नेता नाही, काळूराम चौधरी एक बारामतीकर आहे, वहिनींच्या पाठीशी राहणार. माझ्या पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष परम आदरणीय बहीणकुमारी मायावती जय. आणि मी महिलांचा म्हणजे बाबासाहेबांनी त्या महिलांसाठी, त्या वहिनीसाठी तर राजीनामा दिलता. वहिनींसाठीच राजीनामा दिला केंद्रीय मंत्रिपदाचा बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलसाठी. मी 100% वहिनीच्या पाठीमागं आहे. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते गद्दारी करतील, पण मी नाही. आता माझा विषय संपला बोलायचा. मी कुणाला बोलणार आता? म्हणून तर मी आत्ता JDP आणि पंचायत समितीचा निर्णय घेऊन टाकला की मी प्रचार करणार नाही. वहिनींच्या विषयी कधी बोलणार नाही. पण मलिदा गँगनी माझ्यापासून सावध राहायचं आहे आणि मी त्या मलिदा गँगला सोडणार नाही शेवटपर्यंत. नक्की काळूराम चौधरी होते आणि त्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या ठिकाणी जे बसपाचे उमेदवार असतील त्यांचा प्रचार करणार नाही. आणि जी मलिदा गँग असेल त्यांनी सावध राहायचा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कॅमेरा किरण काजळेसह सागरावर साम TV.